हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी नागपुरात येत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये 10 मिनिटं चर्चा झाली। त्यानंतर महायुतीच्या मित्रपक्षांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत जाणून घेऊ। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची ही दृश्य। हिवाळी अधिवेशनासाठी दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे नागपुरात आले आणि ठाकरेंनी फडणवीसांचीही भेट घेतली। जवळपास 10 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली। उद्धव ठाकरेंनी बुके देऊन फडणवीसांचं अभिनंदन केलं। त्यानंतर फडणवीसांनी ठाकरेंना बसण्याची विनंती केली। दोघंही एकाच सोफ्यावर बसलेले दिसले। फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे गैरहजर होते। त्यानंतर अधिवेशनात ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेत शुभेच्छा दिल्या। साहजिकच आहे, या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार। उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला आले आणि त्यानंतर तात्काळ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंतही मीडियावर आले। या भेटीकडे राजकीय भेट म्हणून पाहत नाही असं उदय सामंत म्हणाले। या भेटीकडे बघताना मी अजिबात राजकीय बघत नाही। महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाच्या पक्षप्रमुखांनी येऊन भेटणं हे काही देशामध्ये नव्यानंच झालेलं नाही, अनेक राज्यांमध्ये असं घडलेलं आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये हे घडतंय। आणि म्हणून देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून ते जे भेटले तो एक लोकशाहीतला भाग होता असं मी समजणारा एक कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये राजकीय काही वेगळी चर्चा झाली असेल त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही आणि म्हणून जी भेट झाली त्याचं मी स्वागत करतो। आम्ही आता भविष्यामध्ये महायुती म्हणून जे काही निर्णय घेऊ त्या निर्णयाला शिवसेना उभाठा ही पाठिंबा देईल त्याची खात्री देखील व्यक्त करतो। ठाकरे फडणवीसांच्या भेटीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याही 2 नेत्यांच्या 2 प्रतिक्रिया आल्या। राजकारणात शत्रू मित्र होऊ शकतो असं म्हणत नरहरी झिरवाळांनी भुवया उंचावल्या, तर भुजबळांनी सदिच्छा भेट असं सांगत अशा भेटीनं दोघं सोबत येणार नाही असं म्हटलं। आता शुभेच्छा द्यायला राजकारण काही शुभेच्छा द्यायच्या नसतात का? राजकारणात शत्रू मित्र होऊ शकतो, मित्र शत्रू होऊ शकतो आणि राजकारणात ज्या वेळेला इलेक्शन सुरू असतात तोपर्यंत वेगवेगळ्या जागेवर उभं राहायचं असतं, वेगवेगळ्या पद्धतीनं रोष आरोप प्रत्यारोप करायचे असतात, करतात, पण त्याच्यानंतर खेळीमेळीच्या वातावरणात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि सर्वसाधारणपणे जे आहेत पक्षाचे प्रमुख असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे कर्टसी व्हिजिट ज्याला आपण म्हणतो त्यांचं एक अभिष्ट चिंतन करायला म्हणावं असं म्हणा, त्यासाठी जातात, त्याप्रमाणे ते गेले असतील। त्याचा अर्थ ताबडतोब हे 2 पक्ष एकत्र होणार असं नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली। पाहुणे आल्यानंतर पाहुणचार करतच असतो अशी मिश्किल टिप्पणी नार्वेकरांनी केली। उद्धवसाहेब ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधिमंडळ गटनेते आहेत आणि त्याच अनुषंगाने ते अध्यक्षांच्या भेटीसाठी आलेले ही सदिच्छा भेट होती आणि आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण त्यांचा पाहुणचार नेहमीच करतो, त्यामुळे त्यात काय वावगं किंवा नवल काहीच नाहीये। सर, पाहुणचार केलेला मात्र काही विरोधी पक्ष नेते पदासाठी काही चर्चा वगैरे काही केली का? तरी काय प्रस्ताव आलाय का? अद्याप माझ्याकडे कुठचाही प्रस्ताव प्राप्त झालेला नाहीये। माझ्याकडे तसा कोणताही प्रस्ताव जर का आला तर त्याच्यावरती नियमानुसार प्रथा परंपरेनुसार निश्चित कारवाई केली जाईल। भेटीगाठीच्या या सिलसिल्यात विधिमंडळाच्या आवारातही उद्धव ठाकरेंनी TV9च्या कॅमेऱ्यासमोर बोलणाऱ्या प्रवीण दरेकर यांनाही मी बोलू का असं म्हणत हशा पिकवला। तर आपण पाहतोय या ठिकाणी प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे, एकमेकांना नमस्कार करतायत आणि नको पाय पडतो व्हिडिओवरती काय करतायत आणि नको पाय पडतो व्हिडिओवर। विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये टोकाची शाब्दिक चकमक झाली, मात्र निकालानंतर ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेत तो प्रचाराचा भाग होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला। विनायक डावरू, निवृत्ती बाबरसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.